हाय फ्रेंड्स, आय एम अर्चना, हिप्नोथेरपिस्ट लाईफ कोच. सध्याच्या काळामध्ये घटस्फोट याचे प्रमाण वाढत चालले आहे. याचे कारण खूप सारे असू शकतात. हा प्रकार आपल्याला कोणत्याही वयामध्ये सध्याच्या काळामध्ये पाहायला भेटतो आहे. न्यू जनरेशन मध्येच होतात असंही नाही. कधी कधी जसं जसं वय वाढतंय, नात्याचं वय वाढतंय आणि 40-50च्या दरम्यान सुद्धा घटस्फोट होत आहे. याचे खूप सारे कारण असू शकतात. त्यामध्ये मुख्य कारण म्हणजे संवादाची कमतरता. सध्याच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीचा वेळ हा सोशल मीडियावर जास्त जातोय. त्यामुळे एकमेकाच्या नात्याला जो वेळ द्यायला पाहिजे तो वेळ हा अपुरा पडतोय. त्यामुळे एकमेकांमध्ये होणारं डिस्कशन, चांगल्या वाईट गोष्टी, त्यामध्ये दुसरं एक कारण म्हणजे आपल्या लाईफ पार्टनरला इतर पार्टनरशी कंपेअर करणे, की त्या व्यक्तीमध्ये ही गोष्ट चांगली आहे, ह्या व्यक्तीमध्ये ती गोष्ट चांगली आहे, ती व्यक्ती दिसायला अट्रॅक्टिव्ह आहे, बोलण्यात अट्रॅक्टिव्ह आहे. तर प्रत्येकामध्ये काहीतरी स्पेशालिटी असते, प्रत्येकामध्ये काहीतरी गुण असतो. तो सगळ्यांमध्येच येईल असं नाही. काही हे लोक हे दिसण्यात सुंदर असतात, काही बोलण्यात सुंदर असतात, काहींकडे नॉलेज खूप खूप सारं असतं. ते कोणत्याही फील्डमध्ये बोलू शकतात. त्यामुळे कोणतीही व्यक्ती कोणत्याही व्यक्तीशी कंपेअर होऊ शकत नाही. पण ज्या वेळेस हा प्रकार वाढीस लागतो, हा एक मानसिक आजार आहे, की स्वतःकडे काय आहे त्यापेक्षा इतरांकडे काय आहे ह्या गोष्टींकडे लक्ष जास्त जातं आणि त्यामुळे या साऱ्या गोष्टी वाढीस लागतात आणि कालांतराने याचं रूपांतर मतभेदामध्ये होतं आणि घटस्फोट यासारख्या गोष्टी होतात. त्या कोणत्याही वयामध्ये होतात. त्यामध्ये दोन पैकी एका व्यक्तीमध्ये चिडचिडेपण वाढतं. क्षुल्लक गोष्टींवरून वादविवाद, तसेच तू असंच करत नाही, तसंच करत नाही, ह्या साऱ्या गोष्टी चुका दिसायला सुरुवात होतात. तर या साऱ्या गोष्टी काउन्सिलिंगद्वारे ठीक होऊ शकतात. त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम समजून घेऊन त्यावर प्रॉपर पद्धतीने ट्रीटमेंट होते. यामध्ये हिप्नोथेरपी बेस्ट वर्क करते, त्यामध्ये काउन्सिलिंग बेस्ट वर्क करते.